आज आपण घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये बेकरीपेक्षा सॉफ्ट आणि स्पॉन्जी लादी पाव कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे पाव तुम्ही कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये कशातही बनवू शकता. रेसिपी अचूक प्रमाणामध्ये दिलेली आहे. भरपूर टिप्स आहेत, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप एवढं दूध घ्यायचं. दूध रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. 1 कप पाणी घेतलं आहे, पण ते सगळं घालणार नाही मी. बघा, साधारण पाव कप पाणी त्यातलं मी शिल्लक ठेवलं आहे. आता हे जे टेम्परेचर आहे दूध आणि पाण्याचं, तर ते हलकंसं कोमट असायला हवं. खूप जास्त कडकडीत गरमही नको आहे आपल्याला आणि अगदीच गारही नको आहे. आता हे थोडंसं मला गरम वाटतं आहे, याला थोडंसं गार होऊ देते. आता हे दूध कोमट झाले, आपल्याला जसं हवं आहे तसं. खूप जास्त जर कडक दूध किंवा जास्त गरम दूध जर तुम्ही वापरलं तर ईस्ट ॲक्टिवेट होत नाही. 2 टेबलस्पून एवढी साखर घेतली आणि इथे मी ब्राऊन शुगर वापरते. रेग्युलर जी आपली साखर असते तीही वापरू शकता. मिक्स करायचे आणि यासोबतच आपल्याला यामध्ये ईस्ट घालायचं. तर 2 टीस्पून एवढं ईस्ट घेतलं आहे. ईस्ट चांगल्या क्वालिटीचं असायला हवं आणि एक्सपायर झालेलं नसावं किंवा खूप जास्त जुनं ईस्ट आपल्याला वापरायचं नाही. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे 8-10 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता बघा, हे ईस्ट छान ॲक्टिवेट झालेलं आहे. ईस्ट जर व्यवस्थित नसेल ना तर पाव व्यवस्थित होतच नाही. त्यामुळे ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची. ईस्ट असं ॲक्टिवेट व्हायला हवं. आता काय करायचं, आपल्याला इथे एक परात घेतली आणि त्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तर 4 कप एवढा मैदा घेतला आहे. आता पाव किंवा कुठले पण बेकिंगचे जेव्हा आपण पदार्थ बनवतो तर मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं. तर ग्रॅममध्ये अर्धा किलो एवढा मैदा आहे. आता ग्रॅमचं आणि कपाचं दोन्हीही प्रमाण मी देते तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हा 4 कप म्हणजेच अर्धा किलो एवढा मैदा आहे. त्यामध्ये आपण मीठ घालूयात. 1 टीस्पून एवढं मीठ आहे. मिक्स करून घ्यायचे. मीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता त्यामध्ये आपण जे ॲक्टिवेट केलेलं ईस्ट आहे ते घालायचे. हे असं सगळं घ्यायचं आणि आता याला मळून घ्यायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यासाठी एकतर ईस्ट जेव्हा वापरतो, ईस्ट व्यवस्थित म्हणजे चांगल्या ब्रँडचं वापरायचं, एक्सपायर झालेलं नसावं किंवा त्याला टेस्ट करायचं अगोदर. जर ईस्ट ॲक्टिवेट झालंच नाही, पाव व्यवस्थित होत नाहीत. दुसरं म्हणजे जेव्हा आपण मैदा वापरतो तर मैदासुद्धा खूप जास्त जुना मैदा वापरायचा नाही आपल्याला. चांगल्याच ब्रँडचा मैदा वापरायचा आहे. आता हे असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आता यामध्ये आपण जे शिल्लक पाणी ठेवलेलं होतं पाव कप, 1 कपमधलं, तर ते पाणी यामध्ये घालायचं. आता याला आपण जेवढं चांगलं मळून घेऊ ना तेवढे पाव छान होतात. अजून थोडंसं पाणी घेते मी. पीठ फार घट्ट करायचं नाही आपल्याला, हे थोडंसं पातळच बनवायचं. बघा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी सुरुवातीला. तर यामध्ये आपण टोटल 1 कप पाणी घेतलं होतं सुरुवातीला, अर्धा कप दूध घेतलेलं होतं आणि नंतर पुन्हा मी 2 टेबलस्पून एवढं पाणी घेतलं आहे. मग आता हे खूप असं चिकट आहे, चिपचिप आहे एकदम. ह्याला जेवढं चांगलं मळून घेऊन आपण तेवढे पाव छान होतात. त्यामुळे शक्यतो अशी परातच घ्यायची. बाऊल वगैरे घेतली तर त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळता येत नाही आपल्याला. बघा, आता 5 ते 6 मिनटं हे पीठ मी मळून घेतल्यानंतर पीठ असं झालेलं आहे. आता यामध्ये मी बटर घालते. बटर किंवा तेल काहीही वापरू शकता. 2 टेबलस्पून एवढं बटर घेतलं आहे. बटर घालून पुन्हा याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघा, आता जवळपास 15 मिनटं हे पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे आणि आता हे पीठ असं झालेलं आहे. आता याला आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचं आहे. कमीत कमी 1 तास तरी तसंच ठेवायचं आहे. आता इथे एक थोडंसं मोठं भांडं घ्यायचं किंवा एखादी बाऊल वगैरे घ्यायची, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते ठेवायचं आहे. पिठाला वरूनही थोडंसं तेल लावायचं आणि आता यावर एकतर ओला कपडा ठेवायचा, सुती कपडा झाकून, किंवा मग एखादं
ताट वगैरे ठेवायचं, पण झाकण व्यवस्थित ठेवायचे आणि 1 तास हे रेस्ट व्हायला ठेवायचे. आता 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ किती फुगलेलं दिसतंय ते. बघा, पीठ प्रमाण जर व्यवस्थित घेतलं, ईस्ट जर चांगलं वापरलं ना, तर आपले पाव खूप छान होतात, एकदम सॉफ्ट होतात. आता हे पीठ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती परफेक्ट झालेलं आहे. तर आता काय करायचं आपल्याला, आता एकतर ना तुम्ही अशा हाताने अंदाजेच असे छोटे छोटे गोळे घेऊन पावाचा शेप देऊ शकता, किंवा छोटे छोटे त्याचे बॉल्स बनवून ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला एकसारख्या आकाराचे जर बनवायचे असतील तर याला असं कट करून घेऊ शकता. यामुळे काय होतं, आपल्याला अंदाज येतो. आता असे 4 भाग केलेत. आता याचा अंदाज घ्यायचा आपल्याला किती होतील. तर आता साईज पण ना तुम्ही जर मोठ्या आकाराचे पाव बनवायचे असतील तर थोडे मोठे याचे गोळे करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कढईमध्ये जर बनवायचे असतील ना, शक्यतो छोटे छोटेच पाव बनवा, व्यवस्थित बेक होतात. ओव्हनमध्ये बनवायचे असतील तर मोठे पावही व्यवस्थित बेक होतात. बघा, आता अशा पद्धतीने याचे बऱ्यापैकी सारख्या आकारामध्ये गोळे करून घेतले. त्याला आपण गोल करूयात असं हाताने. व्यवस्थित गोल करायचे. जेवढं व्यवस्थित गोल करू तेवढा पाव छान होतो, त्याला फिनिशिंग छान येते. बघा, छान या पद्धतीने करून घेऊयात. बघा, आता याचे ना मी 2 भाग केले होते, तर त्याचा जवळपास हे 100 ग्रॅमचा एक पाव आपला तयार होईल. पण एवढे मोठे करायचे नाहीत आपल्याला. पावाची साईज एकतर 40-50 ग्रॅम एवढी असायला हवी, कारण आपण घरगुती बनवतोय किंवा कढईमध्ये घरच्या ओव्हनमध्ये बनवतो, त्यामुळे शक्यतो 50 ग्रॅमच्या पुढे नसावे. तर याचे मी 2 भाग करून घेणार आहे. बघा, साधारण एवढा आपला एक पाव तयार व्हायला हवा, म्हणजे एवढा गोळा घ्यायचा आपल्याला साधारण. आता याच पद्धतीने हे सगळे गोळे मी तयार करून घेते. बघा, आता हे सगळे असे छान बॉल्स तयार करून घेतलेत आणि आपण जे साहित्य घेतलं आहे ना, तेवढ्यामध्ये आपले साधारण 50 ग्रॅमचे 17 पाव तयार होतात. आता हे सगळे असे गोल गोल बॉल्स करून घेतलेले आहेत. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला याला बेक करायचे त्याच भांड्यामध्ये व्यवस्थित ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं. तेल बटर काहीही लावून घेऊ शकता, व्यवस्थित लावायचे. आता केक टिनच घेतलेला आहे मी इथे. आता त्याला तेलही लावून घेतले. आता हे तयार करून घेतलेले जे बॉल्स आहेत ते आपल्याला यामध्ये ठेवायचे आणि यामध्ये ठेवताना यामध्ये गॅप ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा ट्रे असेल तर मोठा घ्या. आता माझ्याकडे हे छोटेच आहे, त्यामुळे मी छोटेच घेते. आता यामध्ये ना 4च ठेवते. 6 ठेवले तर मला वाटते की ते त्याला जागा व्यवस्थित पुरणार नाही. बघा, अशा पद्धतीने हे ठेवलेत. अजून एक केक टिन घेतलेला आहे, त्यामध्ये ठेवते. जर तुम्हाला कढईमध्ये बनवायचे असतील ना, सरळ आपली स्टीलची प्लेट घेतली तरीही चालते. फक्त यामध्ये काय होतं, याला शेप छान येतो, जसे आपल्याला बेकरीमध्ये मिळतात त्या पद्धतीचा. हा स्पेस ठेवणं गरजेचं आहे अशा पद्धतीने. आणि हे राहिलेले जे आहेत ते मी असेच ठेवते. या ट्रेमध्ये ना मी 4च्या ऐवजी थोडे जास्त हे गोळे ठेवते, कारण दुसऱ्याही ट्रेमध्ये ठेवले तर मग सगळे बसणार नाहीत आणि खूप जास्त वेळेस मला बेक करून घ्यावं लागेल. त्यामुळे यामध्ये अशा पद्धतीने यामध्ये स्पेस राहायला हवा, राहत नाही ॲक्च्युली, पण खूपदा बेक करायला लागू नये म्हणून मी एका ट्रेमध्ये जास्त पाव बेक करणार आहे. याची हाईट पण बऱ्यापैकी चांगली आहे, मग ते वरती येतील. यामध्ये आपले 9 पाव तयार होतील. आता यावर काय करायचं आपल्याला, झाकण ठेवायचे. एकतर एखादा सुती कपडा ओला करून तो झाकून ठेवायचा 1 तासाभरासाठी, किंवा मग एखादं ताट वगैरे काही ठेवलं तरी चालतं, पण एखादा तास तरी याला आपल्याला ठेवायचं आहे. बघा, आता इथे या 3 ट्रेमध्ये आपण हे पाव बेक करून घेणार आहोत. आता या ट्रेमध्ये 4च ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे 9 पाव आहेत आणि हा जो ट्रे आहे यामध्ये सुद्धा 4 ठेवलेले आहेत. तर यावर झाकण ठेवते आणि या 2 ट्रेवरती हा कपडा ओला करून घेतलेला आहे तो ठेवते. आता याला 1 तास आपण असंच ठेवणार आहोत. आता 1 तासानंतर बघा, हे खूप छान राईस झालेलं आहे. याला शेप पण खूप छान आलेला आहे आणि एकदम असं ट्रेच्या वरती आलेले आहेत हे पाव. दुसऱ्या ट्रेमधले बघूयात. बघा, हे पण खूप छान फुगलेले आहेत मस्त, आणि याच्यातले सुद्धा खूप छान फुगलेले आहेत.
आता काय करायचं आपल्याला, पावाला रंग चांगला येण्यासाठी थोडंसं दूध लागणार आहे. दूध घ्यायचं, त्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता ही साखर विरघळलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, जे पाव आहेत त्याला असं ब्रशने थोडंसं दूध लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, रंग खूप छान येतो पावाला. बघा, या प्रकारे सगळे जे आपण पाव तयार करून घेतले त्याला असंच दूध लावून घ्यायचे. आता हे आपण प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी ठेवूया. ओव्हन किंवा कढई कशातही बनवा, त्याला प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे. आता याला मी बेक करून घेते 180 डिग्री सेल्सिअसला. सुरुवातीला 13-14 मिनटं लावणार आहे आणि नंतर चेक करणार आहे. आता हे पाव मी जवळपास 17 ते 18 मिनटं बेक करून घेतलेत आणि रंग बघू शकता एकदम मस्त आलेला आहे सगळ्याला. आता हे गरमच आहे, त्याला काय करायचं आपल्याला, थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं. बेकरीतले पाव बघा कसे त्याला छान शाईन आलेली असते, तर तशी शाईन येते. त्यामुळे बटर तेल जे असेल ते लावा. यामुळे पाव दिसायला खूप छान दिसतात, सॉफ्ट होतात. आता हे 2-4 मिनटं असंच ठेवणार मी, याची थोडी वाफ जाईपर्यंत. जास्त वेळ नाही ठेवायचं. आणि थोडंसं गार झालं, थोडी वाफ गेली की यावरती आपल्याला एक सुती कपडा ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, हे पाव छान सॉफ्ट राहतात. अशा पद्धतीनं ठेवून द्यायचं. आता हे जरा गार झाले ना की आपल्याला ट्रेमधून काढायचे आहेत आणि या बाजूने थोडे असे ठेवायचे. त्यामुळे काय होतं, खूप वेळ जर ट्रेमध्येच ठेवले तर मग त्याला घाम येतो आणि थोडे ते सॉगी होतात. त्यामुळे आपल्याला असे ठेवायचे आणि ह्या बाजूनेही गार होऊ द्यायचे. आता हे पाव बघू शकता तुम्ही, हे पूर्णपणे गार झालेत आणि एकदम छान झालेले आहेत. जसे आपले विकतचे पाव असतात ना, तेवढेच हे स्पॉन्जी आहेत. बघू शकता, हे बघून तुमच्या लक्षात येतच असेल की आपण अगदी घरगुती साहित्य वापरून हे बनवलेले आहेत. आणि जे आपण विकत आणतो ना, त्यामध्ये हे स्पॉन्जी व्हावेत किंवा खूप लाईट वेट व्हावेत म्हणून बरेच केमिकल वापरलेले असतात. त्याचं टेक्स्चर तर बघा तुम्ही किती छान आलेलं आहे. तर इथे बघा, आता हे सगळे पाव आपले तयार आहेत. हे आपण एकाच ट्रेमध्ये लावले होते 9 पाव. हे आपण ज्या मोठ्या ट्रेमध्ये मी ठेवले होते त्याचा शेप थोडासा चपटा झालेला, कारण ट्रे मोठा होता. आणि हे एका ट्रेमध्ये ठेवलेले होते 4. ते सगळेच खूप छान झालेले आहेत पाव. बघा, तेवढे स्पॉन्जी झालेत, त्याचं टेक्स्चरही तेवढंच छान आलेलं आहे. तर नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.